नमस्कार मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये आपण डी ब्लॉक एलिमेंटचं इंट्रोडक्शन बघितलं होतं. त्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं की डी ब्लॉक एलिमेंटचं लोकेशन कुठे आहे, डी ब्लॉक एलिमेंटला किती प्रकारचे सिरीज आहेत ते बघितलं. आज आपण बघणार आहोत काल आपण काय बघितलं की डी ब्लॉक एलिमेंटमध्ये किती सिरीज आहेत, 3 सिरीज, फर्स्ट सिरीज, सेकंड सिरीज आणि थर्ड सिरीज, किंवा 3D सिरीज, 4D सिरीज आणि 5D सिरीज. आता ह्या ज्या तिघं सिरीज आहेत ट्रान्झिशन एलिमेंटच्या, त्या तिघं सिरीजचं आपल्याला काय बघायचं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मित्रांनो, आता आपण फळ्यावर बघतोय ही आहे फर्स्ट सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. ही आहे फळ्यावर आपण बघतोय फर्स्ट सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. मित्रांनो, या सिरीजलाच याला म्हणतात 3D सिरीज. 3D सिरीज का म्हणतात ते आपण आता पुढे बघणार आहोत. तत्पूर्वी या सिरीजमध्ये टोटल आपल्याला किती एलिमेंट दिसत आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. टोटल एलिमेंट्स किती आहेत? 10. कोणकोणते आहेत ते? पहिला एलिमेंट आहे स्कँडियम, त्याचा ॲटॉमिक नंबर 21. त्याच्यानंतर टिटॅनियम, ॲटॉमिक नंबर 22. व्हॅनेडियम, ॲटॉमिक नंबर 23. क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर 24 आहे. मॅंगनीजचा 25, आयर्नचा 26, कोबाल्टचा 27, निकेलचा 28, कॉपरचा 29 आणि झिंकचा 30. असे टोटल किती एलिमेंट्स आहेत? 10 एलिमेंट्स आहेत. मित्रांनो, याला 3D सिरीज का म्हणतात ते बघूयात. पहिला एलिमेंट कोणता दिसतो आपल्याला? स्कँडियम. ठीक आहे, स्कँडियम. त्याचा ॲटॉमिक नंबर किती मित्रांनो? 21. आता ह्या 21 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहूया. बघा, आता ते कॉन्फिगरेशन काय ते बघू. बघा, टोटल 21 इलेक्ट्रॉन आहेत, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे? 1s2, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2 आणि 3d1. मित्रांनो, इथं शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे तो कोणत्या ऑर्बिटलमध्ये आलेला आहे? 3D ऑर्बिटलमध्ये आलेला आहे. म्हणून याला कुठली सिरीज म्हणतात? तर 3D सिरीज म्हणतात. ओके, पहिला एलिमेंट कोणता बघितला आपण? स्कँडियम. याचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन कोणते आहेत? व्हॅलेन्स ऑर्बिटल कोणते आहेत? तर शेवटचे जे 2 ऑर्बिटल्स असतात त्यांना आपण कोणते ऑर्बिटल म्हणतो? त्यांना म्हणतो आपण व्हॅलेन्स ऑर्बिटल. आणि व्हॅलेन्स ऑर्बिटलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत मित्रांनो, त्यांना आपण कोणते इलेक्ट्रॉन्स म्हणणार? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. मग आता हा जो स्कँडियम आहे, त्या स्कँडियमचे शेवटचे 2 ऑर्बिटल कोणते दिसतात आपल्याला? 4s2 आणि 3d1. म्हणून आपण कोणते ऑर्बिटल म्हणणार आहोत? व्हॅलेन्स ऑर्बिटल म्हणणार आहोत. आणि या व्हॅलेन्स ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स दिसतात? 4s मध्ये 2 आहे आणि 3d मध्ये किती आहे? 1. मग व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती झाले याचे? 3 झाले. ठीक आहे. मग आता स्कँडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं दिसतंय? आर्गॉन 3d1 4s2. आता हा आर्गॉन काय प्रकार आहे? प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं तर सगळीकडे काय दिसतं? आपल्याला आर्गॉन दिसतंय. आता आर्गॉन हा काय आहे? आपला इनर्ट गॅस आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर किती? 18. सुरुवातीला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू आपण. आर्गॉन ॲटॉमिक नंबर किती त्याचा? 18. त्याचं कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6, 3s2 आणि 3p6. ठीक आहे मित्रांनो, हे जे आर्गॉनचं कॉन्फिगरेशन आहे ते इथपर्यंत जर आपण धरलं तर हे कॉन्फिगरेशन कोणासारखं दिसतं आहे? बघा, 1s2, 2s2, 2p6, 3s2 आणि 3p6. इथपर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणासारखं आहे? ॲर्गॉनचं आहे. म्हणून आपण एवढे सगळे ऑर्बिटल लिहिण्याच्या ऐवजी आपण काय लिहिलं? ॲर्गॉन. याच्यामध्ये कोणते ऑर्बिटल दिसत नाही आहे? 4s2 आणि 3d1. 4s2 आणि 3d1. ॲर्गॉनमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 18. ठीक आहे. आणि पुढे आणि हे 2 किती आहे? 3 किती झाले? 21. म्हणून स्कँडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 21 आणि त्याचं कॉन्फिगरेशन ॲर्गॉन 3d1 4s2. ओके. त्याच पद्धतीने जर आपण व्यवस्थित बघितलं तर
डी ऑर्बिटलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन काय होत जातोय, वाढत जातो. पहिल्याच्यात 1 आहे, दुसऱ्याच्यात 2, 3, इथं किती हवे होते, 4 पाहिजे होते, पण किती दिसत आहेत, 5 दिसत आहेत. कुठला एलिमेंट आहे तो, क्रोमियम. ओके, बघा आता परत लक्षात घ्या, आपण जर व्यवस्थित बघितलं तर डी ऑर्बिटलमध्ये पहिल्याच्यात 1, 2, 3, इथे किती पाहिजे होते, 4, पण किती आहे, 5. नंतर मॅंगनीजमध्ये 5, आयर्नमध्ये 6, कोबाल्टमध्ये 7, निकेलमध्ये 8, कॉपरमध्ये इथे किती पाहिजे होते, 9 हवे ते पाहिजे होते, पण किती दिसत आहेत, 10. मग क्रोमियम आणि कॉपर यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला कसं दिसतंय, थोडंसं वेगळं दिसतंय. क्रोमियमचं ॲटॉमिक नंबर किती आहे, 24. ओके, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अपेक्षित काय होतं आपल्याला, एर्गॉन म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले, 18. आता किती इलेक्ट्रॉन्स आपल्याला ॲडजस्ट करायचे, 6. मग ते कसे आहे ना, एर्गॉन आपल्याला अपेक्षित काय होतं, एर्गॉन 3d4 4s2 असं अपेक्षित होतं. पण तसं न मिळता आपल्याला काय मिळालं, इथे काय मिळालं आहे, 3d5 4s1. असं का, त्याचप्रमाणे कॉपरचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 29. आपल्याला एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं, एर्गॉन 3d9 4s2. पण तसं न मिळता आपल्याला काय मिळालं आहे, काय मिळालं आहे, एर्गॉन 3d10 4s1. मग असे क्रोमियम आणि कॉपर हे 2 एलिमेंट्स वेगळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन का दाखवतात, त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं. ठीक आहे, बघा आता मित्रांनो, हे डी ऑर्बिटल्स आहेत. किती डी ऑर्बिटल्स असतात, 5. कोणकोणते आहेत ते, DXY, DYZ, DXZ, DX2-2 आणि DZ2, असे 5 डी ऑर्बिटल आहेत. मित्रांनो, 3 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, 3 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक्स्ट्रा स्टेबल असतात. कोणकोणते ते 3, बरं आता मला सांगा, हे जे 5 डी ऑर्बिटल्स दिसत आहेत याच्यामध्ये आपल्याला एकही इलेक्ट्रॉन दिसतोय का, तर नाही. हे जे कॉन्फिगरेशन आहे याला म्हणतात कम्प्लिटली एम्प्टी, म्हणजे पूर्णपणे त्या ठिकाणी व्हॅकंट असलेले ऑर्बिटल. ठीक आहे, हे झालं पहिलं. दुसरं आता बघूयात, दुसरं एक्स्ट्रा स्टेबल कॉन्फिगरेशन कोणतं आहे, एक्झॅक्टली हाफ फील्ड, म्हणजे 5ही डी ऑर्बिटलमध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल. हे अशा पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर ते कसं असणार आहे, एक्स्ट्रा स्टेबल असणार. पहिलं कोणतं होतं, कम्प्लिटली एम्प्टी, म्हणजे एकही इलेक्ट्रॉन नसलेलं. दुसरं कोणतं आहे, एक्झॅक्टली हाफ फील्ड, म्हणजे प्रत्येक ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन असतील. तिसरं आता बघूयात, तिसरं एक्स्ट्रा स्टेबिलिटी असलेलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे कम्प्लिटली फील्ड, म्हणजे संपूर्ण डी ऑर्बिटल्स कसे असतील, पूर्णपणे भरले असतील. एका डी ऑर्बिटलमध्ये मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन्स असतील, 2. मग आपल्याकडे किती डी ऑर्बिटल्स आहेत, 5, म्हणजे मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन्स असतील, 10. तर मित्रांनो, हे जे 3 प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कसे आहेत, एक्स्ट्रा स्टेबल. पहिलं कोणतं, कम्प्लिटली एम्प्टी, दुसरं एक्झॅक्टली हाफ फील्ड, आणि तिसरं कुठलं आहे, कम्प्लिटली फील्ड. हे 3 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसे आहेत, त्यांना काय आहे, एक्स्ट्रा स्टेबिलिटी आहे. आता आपण याचा संबंध कॉपर आणि क्रोमियम असे डिफरंट कॉन्फिगरेशन का दाखवतात त्याच्यासाठी जोडूया. क्रोमियम ॲटॉमिक नंबर किती त्याचा, 24. एक अपेक्षित कॉन्फिगरेशन काय होतं आपल्याला, हे काय होतं, अपेक्षित होतं. बघा आता याचं आपण इलेक्ट्रॉनिक याचं पिक्टोरियल डायग्राम काढूया. बघा, डी ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 4. ठीक आहे, हे आपल्याला अपेक्षित होतं, पण तसं न मिळता आपल्याला काय मिळालं आहे, काय मिळालं आहे, 3d5 4s1. काय होतं मित्रांनो, इथला जो हा एक इलेक्ट्रॉन आहे हा इकडे जम्प करतो आणि मग आपल्याला इथं किती इलेक्ट्रॉन्स मिळतील, 5 इलेक्ट्रॉन्स मिळतील. आणि कसं कॉन्फिगरेशन होतं बघा हे कसं झालं, काय केलं आहे, 4s मधला एक इलेक्ट्रॉन कुठे जम्प झालेला आहे, 3d ऑर्बिटलमध्ये.
ते जम्प करू शकतात, कारण की त्यांच्यामधलं जे काय एनर्जी गॅप आहे, एनर्जी डिफरन्स आहे, तो खूप कमी आहे. त्यामुळे एक इलेक्ट्रॉन प्रमोट होतो आणि कुठे जातो आहे, 3D ऑर्बिटलमध्ये जातो आहे. 3D4चं कन्वर्जन कशामध्ये होतं आहे, 3D5मध्ये होतं आहे. 3D5 ऑर्बिटल जर आपण बघितलं, हे कसं आहे मित्रांनो, एक्झॅक्टली हाफ फील्ड. एक्झॅक्टली हाफ फील्ड असल्यामुळे ते कसं आहे, एक्स्ट्रा स्टेबल होतं. मग एक्स्ट्रा स्टेबिलिटी मिळवण्यासाठी एक 4sचा इलेक्ट्रॉन कुठे प्रमोट होतो आहे, 3Dमध्ये. 4s इथे किती 2 होते, आता इथे किती दिसत आहे, एकच होतं. इथे किती दिसत होते, 4, आता इथे किती दिसत आहे, 5. म्हणजे इथला इलेक्ट्रॉन कुठे प्रमोट झाला आहे, 3D ऑर्बिटलमध्ये प्रमोट झाला आहे. आणि या अनस्टेबल कॉन्फिगरेशनचं कन्वर्जन कशामध्ये होत आहे, एक्स्ट्रा स्टेबल कॉन्फिगरेशनमध्ये होत आहे. म्हणून 3D4 4s2च्या ऐवजी क्रोमियम काय दाखवतं आहे, 3D5 4s1 असं कॉन्फिगरेशन दाखवतं. सेम रिझन कोणासाठी आहे मित्रांनो, कॉपर. ॲटॉमिक नंबर किती आहे, 29. आपल्याला अपेक्षित इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं त्याचं, एर्गॉन 3D9 4s2. बघा इथं हे काय आहे, किती इलेक्ट्रॉन्स डी ऑर्बिटलमध्ये, 2 4 6 8 आणि 1 9, 3D9 4s2. ओके. आणि एक्स्ट्रा स्टेबिलिटी मिळवण्यासाठी काय करतं मग, हा 4s मधला जो एक इलेक्ट्रॉन आहे तो 3D ऑर्बिटलमध्ये जम्प करतो. 4sचा एक इलेक्ट्रॉन कमी होतो, किती राहणार, 4s1. आणि 3Dचा एक इलेक्ट्रॉन होतो, किती होतात, 3D10. मग आता डी ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 10. 2 4 6 8 आणि 10. हे जे कॉन्फिगरेशन आहे मित्रांनो, हे कसं आहे मग, हे कसं आहे मित्रांनो, एक्स्ट्रा स्टेबल. सो एक्स्ट्रा स्टेबिलिटी मिळवण्यासाठी 4s ऑर्बिटलमधला एक इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतो आहे, 3D ऑर्बिटलमध्ये शिफ्ट होतो आहे. म्हणून कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला अशा पद्धतीने मिळत आहे. कोणतं, एर्गॉन 3D10 4s1. हे झालं मित्रांनो पहिल्या फर्स्ट सिरीज ऑफ ट्रान्झिशनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. टोटल एलिमेंट्स किती आहेत, 10. कोणकोणते, स्कॅडियम, टिटॅनियम, व्हॅरिडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक. सुरुवात कुठून होते, ॲटॉमिक नंबर 21 पासून आणि संपते कुठं आहे, 30मध्ये, झिंकमध्ये. ओके. आपण काय म्हटलोय की शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटलमध्ये जातोय, 3D ऑर्बिटलमध्ये जातोय. म्हणून हे जे 10 एलिमेंट आहे यांना 3D सिरीज ट्रान्झिशन एलिमेंट किंवा फर्स्ट सिरीज ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. बरोबर. बरं मित्रांनो, हा जो झिंक आहे, या झिंकमध्ये किती इलेक्ट्रॉन्स दिसतात आपल्याला, 3D10 4s2. डी ऑर्बिटल कसं आहे त्याचं, कम्प्लिटली फील्ड आहे. काल आपण बघितलं होतं ट्रान्झिशन एलिमेंट कोणाला म्हणतात, ज्याचे डी ऑर्बिटल इनकम्प्लिटली फील्ड असतात त्यांना आपण काय म्हणत असतो, ट्रान्झिशन एलिमेंट म्हणत असतो. इथं जर बघितलं आपण तर झिंकमध्ये 3D ऑर्बिटल कसे कम्प्लिटली फील्ड आहे, त्यामुळे झिंकला ट्रान्झिशन एलिमेंट म्हणत नाही. पण त्याच्या इतर प्रॉपर्टीज या 9 एलिमेंटशी मिळत्या जुळत्या आहेत, म्हणून त्याला आपण त्या 3D सिरीजमध्ये त्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे. ठीक आहे. हे झालं मित्रांनो फर्स्ट सिरीजबद्दलचं डिस्कशन. आता आपण बघणार आहोत सेकंड सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. मित्रांनो आपण आता बघतोय सेकंड सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. ओके मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा किती एलिमेंट्स असतात आपल्याला, 10. कुठपासून सुरू होते, यट्रियमपासून. त्याचा ॲटॉमिक नंबर 39 आणि संपत होते कुठे, कॅडमियम. त्याचा ॲटॉमिक नंबर किती, 48. टोटल एलिमेंट्स किती दिसतात इथं, 10. कोणकोणते बघा, यट्रियम 39, झिर्कोनियम ॲटॉमिक नंबर 40, नायोबियम ॲटॉमिक नंबर 41, मॉलिब्डेनम 42, टेक्निटियम 43, रुदेनियम 44, रोडियम 45, पॅलाडिनियम 46, सिल्वर 47 आणि कॅडमियम 48. असे टोटल किती एलिमेंट्स आहेत, 10. सुरुवात कुठून झाली आहे, यट्रियमपासून आणि संपते कुठे आहे, कॅडमियमपर्यंत. सो यट्रियम टू कॅडमियम, द सेट ऑफ these 10 element is called as second series of transition element or it is called as 4D series. आपण जर बघितलं तर शेवटचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोणत्या ऑर्बिटलमध्ये येत आहेत, 4D ऑर्बिटलमध्ये जात आहेत. म्हणून याला आपण कोणती सिरीज म्हणणार, 4D सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. ठीक आहे मित्रांनो. आता याचं कॉन्फिगरेशन काय आहे, क्रिप्टॉन 4D1 5s2. आता हा क्रिप्टॉन कशामुळे आला, कशा पद्धतीनं ते आपण बघूया. आता मित्रांनो, जसं पहिल्या सिरीजमध्ये ॲर्गॉन हा एलिमेंट आपण
एलिमेंट जो आहे तो कन्सिडर केला होता, त्याच्यामध्ये तो काय आहे इनर्ट गॅस. त्याच पद्धतीने क्रिप्टॉन हा पण काय आपला नोबल गॅस किंवा इनर्ट गॅस आहे. क्रिप्टॉन ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 36. ठीक आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहूया आता. बघा मित्रांनो, क्रिप्टॉन ॲटॉमिक नंबर किती आहे 36. त्याचं कॉन्फिगरेशन काय 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 आणि 4p6. टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले बघा 2 आणि 2 4 4 आणि 6 10 2 12 18 20 30 आणि 6 36. टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले 36. मग 36 इलेक्ट्रॉनपर्यंतचं जे कॉन्फिगरेशन असणार आहे ते कोणा इतकं असणार आहे क्रिप्टॉन इतकं असणार आहे. म्हणून एवढे सगळे ऑर्बिटल्स लिहिण्याच्या ऐवजी आपण फक्त काय लिहितो आहे त्या ठिकाणी क्रिप्टॉन. ठीक आहे, आता पहिला एलिमेंट कोणता आहे यट्रियम. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 39. 39 पैकी 36 जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ह्याच ऑर्बिटलमध्ये येणार आहे. म्हणून एवढे सगळे ऑर्बिटल लिहिण्याच्या ऐवजी फक्त आपण काय लिहिलं क्रिप्टॉन. आता किती इलेक्ट्रॉन्स ॲड करायचे आपल्याला 3. ते इलेक्ट्रॉन्स जातील 4d1 आणि 5s2. याच्यात किती इलेक्ट्रॉन्स आहेत 36 आणि हे किती झाले 3 39. म्हणून यट्रियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे क्रिप्टॉन 4d1 5s2. त्याच पद्धतीने दुसरा जो एलिमेंट आहे झिर्कोनियम त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 40. मग आपल्याला किती इलेक्ट्रॉन्स फिलअप करायचे 40. 36 कोणासारखे असतील क्रिप्टॉनसारखे. अजून किती टाकायचे आहेत 4. मग 4d2 5s2. अशा पद्धतीने जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोणत्या ऑर्बिटलमध्ये जात आहे 4d ऑर्बिटलमध्ये जात आहे. म्हणून मित्रांनो ही जी सिरीज आहे या सिरीजला आपण म्हणणार आहे काय म्हणणार आहे 4d सिरीज. बरोबर मित्रांनो, याच्यामध्ये जो शेवटचा जो एलिमेंट आहे कॅडमियम त्याच्यामध्ये आपला जो 4d ऑर्बिटल आहे तो कसा दिसतोय 4d10 आणि 5s2. डी ऑर्बिटल पण कम्प्लिटली फिल्ड आहे आणि एस ऑर्बिटल पण कम्प्लिटली फिल्ड. मित्रांनो आपण कालच डिस्कस केलं होतं की ज्यांचे डी ऑर्बिटल इनकम्प्लिटली फिल्ड असतात त्यांनाच आपण काय म्हणत असतो ट्रान्झिशन एलिमेंट. पण आपण इथं जर बघितलं तर कॅडमियमचे डी ऑर्बिटल कसे कम्प्लिटली फिल्ड आहे, त्यामुळे कॅडमियम इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ ट्रान्झिशन एलिमेंट. बट इट्स रिमेनिंग प्रॉपर्टीज आर क्वाईट सिमिलर with the other elements, therefore it is incorporated in this 4d series. Okay, हे झालं मित्रांनो सेकंड सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याच्यामध्ये असलेले जे काय एलिमेंट्स आहेत त्याच्याबद्दलचं डिस्कशन. आता पुढचं आपण बघणार आहोत 4d सिरीज थर्ड सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. त्याला आपण म्हणणार 5d सिरीज. पहिल्या सिरीजमध्ये शेवटचे इलेक्ट्रॉन्स कुठे जात होते 3d ऑर्बिटल, म्हणून त्याला आपण काय म्हणतो 3d सिरीज. आता ह्या सिरीजमध्ये आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटलमध्ये जात आहे 4d, म्हणून त्याला काय म्हणणार 4d सिरीज. त्याच पद्धतीने थर्ड ट्रान्झिशन सिरीजमध्ये शेवटचे इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटल जाणार आहे 5d ऑर्बिटलमध्ये जाणार, म्हणून त्याला आपण काय म्हणणार 5d सिरीज. त्याच्याबद्दलचं डिस्कशन पण बघणार होतं. मित्रांनो फळाचे एलिमेंट दिसत आहेत याला आपण म्हणतोय थर्ड सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. मित्रांनो याच्यामध्ये टोटल 9 एलिमेंट्स आहेत. ही सिरीज सुरू होते हॉफनियम ॲटॉमिक नंबर 72 पासून आणि संपते मर्क्युरी ॲटॉमिक नंबर 80 पर्यंत. ठीक आहे, टोटल एलिमेंट्स या सिरीजमध्ये आहेत 9. कोणकोणते एलिमेंट्स ते बघूयात. हॉफनियम ॲटॉमिक नंबर 72, टँटलम 73, टंगस्टन 74 ॲटॉमिक नंबर आहे, रेडियम 75, ऑस्मियम 76, इरिडियम 77, प्लॅटिनम 78, गोल्ड 79 आणि मर्क्युरी 80. मित्रांनो हे जे 2 धातू आहेत कोणकोणते प्लॅटिनम आणि गोल्ड हे अतिशय महाग आहे. गोल्डपेक्षा सुद्धा जास्त महाग कोणता एलिमेंट असेल कुठला मेटल असेल तर तो कोणता आहे प्लॅटिनम. म्हणून आजकाल बरेचसे लोक गुंतवणुकीसाठी सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा वापर करतात. असं हे सोनं आणि प्लॅटिनम कोणत्या ग्रुपमध्ये येत आहे थर्ड सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. ठीक आहे मित्रांनो, हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जसं आपण म्हटलं की या ठिकाणी
आउटर मोस्ट जो इलेक्ट्रॉन आहे किंवा शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे तो कोणत्या ऑर्बिटलमध्ये येतो आहे 5D मध्ये येतो आहे. म्हणून हे जे 9 एलिमेंट्स आहेत यांना म्हणतात 5D सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. आता परत जसं पहिले फर्स्ट सिरीजमध्ये कॉमन इलेक्ट्रॉनिक कॉम्पॅरिझनसाठी कोणता एलिमेंट घेतला होता? एर्गॉन. सेकंडमध्ये घेतला होता क्रिप्टॉन. आणि तिसऱ्या याच्यामध्ये आहे आपण झेनॉन. झेनॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 68. आणि त्याच्या पुढे हे 4 इलेक्ट्रॉन्स आपण ॲड केले. कोणकोणत्या ऑर्बिटल्समध्ये येते? 5D आणि 6s2. शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटलमध्ये जातोय? 5D ऑर्बिटलमध्ये जातो. आपण जर बघितलं 2, 3, 4, 5, 6, 7 असं कंटिन्यू पद्धतीने त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स ॲड होत जात आहेत. इलेक्ट्रॉन्स कोणत्या ऑर्बिटलमध्ये ॲड होत आहेत? 5D ऑर्बिटलमध्ये ॲड होत आहेत. म्हणून हे जे 9 एलिमेंट्सची जी सिरीज आहे, 9 एलिमेंट्सचा जो ग्रुप आहे मित्रांनो, या ग्रुपला आपण काय म्हणणार आहोत? थर्ड सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट किंवा 5D सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. मित्रांनो, मर्क्युरी कुठे वापरत असतात? थर्मोमीटरमध्ये. हे सगळे वरचे जे आहेत ते नेचरमध्ये सॉलिड आहे आणि मर्क्युरी त्याला अपवाद आहे. मर्क्युरीमध्ये जे 5D ऑर्बिटल आहे ते कम्प्लिटली फिल्ड आहे. त्यामुळे मर्क्युरी हा सुद्धा ट्रान्झिशन एलिमेंट नाही. पण त्याच्या इतर प्रॉपर्टी ह्या 9 एलिमेंट्सशी मिळत्या जुळत्या आहेत किंवा सारख्या आहेत, म्हणून त्याला आपण त्या सिरीजमध्ये त्याला स्थान दिलेलं आहे. ठीक आहे. सो मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट, सेकंड सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट आणि थर्ड सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट या तीनही ट्रान्झिशन एलिमेंटच्या सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण डिस्कस केलं आहे. ठीक आहे. थँक्यू.